फ्रेंड्स, चला आपण आलू आणि साबुदाण्याचे पापड बनवूया। खूप मस्त असे कुरकुरीत हे पापड तयार होतात। तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण 1 किलो आलू आणि अर्धा किलो साबुदाणा असं प्रमाण घेतलेलं आहे। तर आलू छान स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2 पाण्याने आणि उकळायला ठेवून द्यायचे, उकळून घ्यायचे। आणि अर्धा किलो साबुदाणा मंद आचेवर छान 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक केला जातो। भाजून घ्यायचा 5 मिनिटं आणि नंतर थंड होऊ द्यायचा। थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। या पद्धतीने थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखं आपलं पीठ तयार होते। छान बारीक चाळून घेतलेलं आहे आणि जे शेवटचं उरलेलं असते ते पण त्याच्यात टाकून दिलेलं आहे। आणि आता आलू छान उकळून थंड करून घेतलेले आहे, त्याला छान आता साल काढून घेऊ। सर्व आलू छान छिलून घेतल्याच्या नंतर आपण अशी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्याने आपण हे चाळणीने पुरण चाळल्यासारखं आपण बारीक करून घेणार आहोत। तुम्ही याला किसणीने किसून पण घेऊ शकता। आलू छान बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहायला नाही पाहिजे। या पद्धतीने आपण किसून घ्यायचा किंवा या पद्धतीने पुरणच्या चाळणीने चाळून घ्यायचा। आता एका परातीमध्ये किसलेला आलू आणि बारीक केलेला साबुदाणा टाकलेला आहे, जे पावडर बनवून ठेवलं होतं साबुदाण्याचं ते टाकलेलं आहे। आणि चवीनुसार सेंधव नमक टाकलेलं आहे, सेंधव मीठ टाकलेलं आहे आणि लाल मिरचीचा कूट टाकलेला आहे। तुम्ही त्याऐवजी हिरव्या मिरचीचा पण ठेचा करून टाकू शकता आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकला। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान, आणि छान मळून घ्यायचं आहे। आवश्यकता वाटल्यास पाणी टाकायचं आहे आणि छान जसं आपण कणिक मळतो किंवा पापड बनवायसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी टाकायचं आणि छान मळून घ्यायचं आहे। गोळा छान तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला जेवढं आवश्यक वाटते तेवढं पाणी टाकायचं आणि छान नरम असा गोळा तयार करून घेतलेला आहे, छान मळून घेतलेला आहे। तर आता हे पीठ आपलं वाफवून घ्यायचं आहे। तर एका गंजामध्ये पीठ छान दाबून भरून घेतलेलं आहे आणि त्याला स्टीम करून घेणार आहोत, वाफवून घ्यायचं आहे। खाली पाणी ठेवलेलं आहे, एक स्टँड ठेवला आणि त्याच्यावरती तो गंज ठेवला आणि 15 मिनिटे वाफवून घेतलेला आहे। वाफवल्यामुळे छान कुरकुरीत असे हे पापड तयार होतात। आता आपण हे काढून घेणार आहोत, काढून छान थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण पापड बनवायला सुरुवात करूया। बघा किती छान पीठ तयार झालेलं आहे आपलं। हे वाफवल्यामुळे पापड छान असे कुरकुरीत होतात। तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा। पीठ थंड करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला गोळे करून घ्यायचे आहे। जर गोळे नाही करायचे आहे तर तुम्ही डायरेक्ट पण 1 चम्मच असं पीठ घेऊन 1 चम्मच आपण हे पीठ घ्यायचं। पॉलिथिनला तेल लावलेलं आहे दोन्ही बाजूने आणि ह्या पद्धतीने डायरेक्ट असं पीठ घेऊन आपण पुरीच्या मशीनमध्ये दाबून असे पापड बनवू शकतो। बघा मी याच पद्धतीने बनवत असते, गोळे वगैरे नाही बनवत। तुम्ही गोळे पण बनवू शकता किंवा या पद्धतीने 1 चम्मच पीठ घ्यायचं आणि छान असं दाबून पापड बनवून घ्यायचे। तर याच पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेतलेले आहे आणि रूममध्येच पंख्याखाली वाळत टाकलेले आहे। पंख्याखाली वाळत टाकल्याच्या नंतर बघा हे पापड आपले तयार झालेले आहे। या पद्धतीने सर्व पापड मी बनवून घेतलेले आहे। पंख्याच्या हवेतच हे पापड वाळतात आणि नंतर 2 दिवस आपण याला उन्हात वाळवून घ्यायचं आहे, म्हणजे ऊन दाखवणं पण आवश्यक आहे। आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे। घरातच वाळवून गेलेले आहेत आणि आता हे मी उन्हात टाकलेले आहे। पापड तयार आहे आपले हे। तर चला आपण तळून बघूया। तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पापड तळून राहिलेलो आहोत। बघा किती मस्त असे हे आलू साबुदाण्याचे पापड आपले तयार झालेले आहे।
तर याच पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. खूप मस्त असे टेस्टी हे पापड तयार होतात. उपवासाचे आपले हे आलू साबुदाण्याचे पापड तयार आहेत. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच कुरकुरीत पापड तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.